राजदीप गाडीतून बाहेर आला आणि ऑडिटोरियमच्या दिशेने चालू लागला. तो मनात म्हणाला, पायल, आता वेळ आली आहे की आपण समोरासमोर यावे. कारण तुला तुझे संपूर्ण आयुष्य स्टार म्हणून नाही तर माझी पत्नी म्हणून घालावे लागेल पायल. तू अर्जुन शेखावतला पराभूत करण्याचे ते शस्त्र आहेस पायल, जे एका हल्ल्यात त्याला आमच्या पायाशी लोळवेल आणि आमच्या इशाऱ्यावर नाचायला मजबूर करेल. म्हणून तू आरवची कधीच होऊ शकत नाहीस. तुला माझ्या आयुष्यात परत यावे लागेल पायल, तेही आजच. असं मनातल्या मनात म्हणत राजदीप हसला आणि पुढे जाऊ लागला. सूरज कानात हेडफोन लावून स्टाफला इंस्ट्रक्शन देत होता. त्याची नजर राजदीपवर पडताच त्याच्या चेहऱ्याचा रंग बदलला. तो राजदीपकडे आला आणि म्हणाला, वेलकम सर. आरव सर तुमच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत होते. पण तुम्ही एकटे आलात. तुमचे डॅड आले नाहीत? नाही, ते सध्या मुंबईच्या बाहेर आहेत. राजदीप असे बोलताच सूरज त्याच्याकडे पाहून हसला आणि त्याने राजदीपला विचारले, तुम्ही तुमच्या VIP सीटवर बसणार की आरव सरांना भेटायला जाणार? तेव्हा राजदीप त्याच्या चेहऱ्याकडे पाहू लागला. तेव्हा सूरज लगेच म्हणाला, म्हणजे मी यासाठी विचारतोय कारण आरव सर त्यांच्या पहिल्या सीनसाठी रेडी होत आहेत. राजदीपने क्षणभर विचार केला आणि मग हसत हसत म्हणाला, मला सध्या आरवला त्रास द्यायचा नाही आहे, पण नाटक लाईव्ह येण्याच्या तयारीचा आढावा घ्यायला मला नक्कीच आवडेल. ऑफकोर्स सर, गो हेड, सूरज म्हणाला आणि राजदीप तिथून निघून गेला. तो जाता सूरजही हेडफोनवर बोलत तिथून निघून गेला. इकडे आरव राजीव आणि विशालसोबत आज होणाऱ्या लाईव्ह प्लेबद्दल बोलत होता. तेवढ्यात पायल चांदनीला घेऊन तिथे आली. तिला पाहताच आरव बोलता बोलता थांबला आणि तिच्याकडे एकटक पाहू लागला. पण आरवला पाहून चांदनी आनंदाने जोरात किंचाळली. अचानक तिच्या किंचाळणे ऐकून सगळेच हादरले. तिच्या किंचाळण्याने जवळ उभी असलेली पायल घाबरली. ओ माय गॉड, ओ माय गॉड, आरव राठोड, असे म्हणत चांदनीने धावत येऊन आरवला मिठी मारली. पायल तोंड उघडून तिच्याकडे पाहू लागली. पण आधीसोबत राजू आणि विशाल तिला पाहून हसू लागले. चांदनीने आरवकडे पाहिले आणि आरवचा हात धरून म्हणाली, आज राजीवने मला माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे गिफ्ट दिले आहे तुम्हाला भेटून. मी ना तुमची आणि शाहरुखची बिगेस्ट फॅन आहे. नाही, फॅन नाही तर AC आहे, खूप मोठीवाली. मला ना तुम्हाला भेटून खूप खूप आनंद झाला आहे आणि तुम्हाला लाईव्ह ॲक्टिंग करताना पाहण्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे. खरे. आणि माझी वहिनी पिंकी, ती पण तुमची फॅन आहे. पण सध्या ती माझ्या भावासोबत भारताबाहेर गेली आहे म्हणून ती इथे आली नाही. नाहीतर ती तर तुम्हाला समोर पाहून वेडी झाली असती. आरव काहीच न बोलता हसला, पण त्याचं लक्ष फक्त त्याच्याकडे बघत असलेल्या पायलकडे होतं. तेवढ्यात राजू उठून चांदनीकडे आला. त्याने चांदनीच्या हातावर हात ठेवला आणि आरवला म्हणाला, आज मला पण तुमच्यामुळे व्हॅलेंटाईन डेचे सर्वात सुंदर गिफ्ट मिळाले आरव सर, माझ्या पत्नीचे स्मित. राजूने असे बोलतात चांदनीने राजूकडे खूप प्रेमाने पाहिले आणि राजू तिच्याकडे बघत म्हणाला, चांदनी हसते तेव्हा माझे संपूर्ण जग हसते. ती खुश असते तेव्हा मलाही हसू येतं. आयुष्य मला जगायला सांगते कारण मी चांदनीवर खूप प्रेम करतो. तो असे बोलताच त्याला पाहून चांदनी भावूक झाली आणि दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले. आरव आणि पायलही एकमेकांकडे पाहू लागले. फक्त काही तासांची साथ अजून राहिली आहे आपली. त्यानंतर आपले मार्ग कायमचे वेगळे होतील. पायल आरवकडे बघत मनात म्हणाली. तिला पाहून आरवही मनात म्हणाला, आज मी अर्जुन शेखावत आणि माझे वैर काही काळ बाजूला ठेवून माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय घेणार आहे पायल. आणि या निर्णयात मला तुझी साथ हवी आहे पायल. मी कुठेही राहिले तरी तुम्ही नेहमी माझ्या हृदयाच्या जवळच राहाल. पायल मनातल्या मनात म्हणाली. तेव्हाच विशाल उठून म्हणाला, आरव साहेब, यांचा रोमॅन्स तर एव्हरग्रीन आहे, नेहमीच चालू राहील. पण तुमचे नाटक पुढे तेव्हाच जाईल जेव्हा तुम्ही पायलजींसोबत स्टेजवर पोहोचाल. नाटक सुरू व्हायला फक्त अर्धा तास उरला आहे. आरव हसत म्हणाला, हो. एवढं बोलून आरवने चांदनीकडे पाहिलं आणि म्हणाला, जेव्हा मी मिस्टर खुराना यांना पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा ते मला माझ्यासारखेच व्यक्ती वाटत होते. म्हणून मी जेव्हा त्यांनी मला सांगितले की ते माझा शो त्यांची बायको म्हणजेच तुम्हाला व्हॅलेंटाईन डे गिफ्ट देण्यासाठी स्पॉन्सर करत आहेत तेव्हा मला थोडं विचित्र वाटलं. पण आज तुम्हाला भेटल्यावर मला जाणवलं की तुमच्यासारखी खुश मिजाज मुलगी कोणालाही हसण्यासाठी मजबूर करू शकते. कदाचित हेच कारण असेल ते तुमच्यावर खूप प्रेम करतात आणि म्हणूनच आज ते प्रेम व्यक्त करण्यासाठी तुमच्यासोबत आहे. तुमची साथ आणि प्रेम असेच कायम राहावं असे मला वाटते. असे
आरव बोलताच चांदणी हसायला लागली. ती तिचे एक बोट वर करत हळूच म्हणाली, 1 मिनिट. चांदणी पायलकडे आली. ती पायलचा हात धरून तिच्यासोबत आरवकडे आली. तिने पायलला आरवसोबत उभे केले आणि म्हणाली, काल रात्री तुम्हा दोघांचे लग्न झाले आहे. त्यामुळे मी तुम्हा दोघांना तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते. कान्हाजी तुम्हा दोघांची साथ या जन्मातच नाही तर प्रत्येक जन्मात ठेवेल. चांदणी असे म्हणताच आरव आणि पायल पुन्हा एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. त्यांचा चेहरा पाहून चांदणीने विषय बदलला आणि म्हणाली, आरवजी, तुमचा लाईव्ह परफॉर्मन्स पाहण्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे. तर प्लीज लवकर नाटक स्टार्ट करा ना. आरव हसत म्हणाला, हो. तो आदीला म्हणाला, आदी, राजीव साहेब आणि त्यांच्या कुटुंबियांना स्वतः घेऊन जा आणि त्यांना त्यांच्या जागी बसवा. आपल्याकडे 15 मिनिटे बाकी आहेत. ठीक आहे, चला राजीव सर. आधी असे म्हटल्यावर राजीव, चांदणी आणि विशाल त्यांच्यासोबत गेले. ते निघून गेल्यावर आरव आणि पायल केबिनमध्ये एकटेच राहिले. पायलने आरवकडे बघितले आणि मग तिथून निघू लागली. पण आरवने तिचा हात पकडला. पायलच्या हृदयाची धडधड पुन्हा वाढली आणि तिचे डोळे मोठे झाले. आरवने तिला झटक्याने ओढले आणि त्याच्या जवळ आणले. पायलचे डोके आरवच्या खांद्यावर आले. पायल हळूहळू डोकं वर करून आरवकडे पाहू लागली. आरव तिच्या चेहऱ्यावर आलेले केस काढत म्हणाला, नाटक आता सुरू होणारच आहे पायल, आणि नाटक सुरू होण्याआधी मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. पायल काहीच न बोलता त्याच्याकडे पाहू लागली. आरवने पायलच्या डोळ्यात पाहिलं आणि ओठांवर पडलेले केस काढत म्हणाला, याआधी तू आपल्या स्टाफ समोरच नाटकाची रिहर्सल केली होतीस पायल, पण आज तू पहिल्यांदाच लाईव्ह परफॉर्मन्स करणार आहे आणि तेही हजारो लोकांसमोर. म्हणूनच तुझं थोडं घाबरणं साहजिक आहे, पण भीती नाही. कारण आज जर तुला लोकांची भीती वाटली पायल, तर तू तुझ्या भीतीवर पुन्हा कधीही विजय मिळवू शकणार नाहीस. पायल काहीच बोलली नाही. तिने फक्त नजर खाली केली आणि विचार करू लागली की ती हजारो लोकांसमोर अभिनय करू शकेल की नाही. तिची समस्या आरवला समजायला वेळ लागला नाही. हसत त्याने पायलचा चेहरा स्वतःकडे वळवला आणि म्हणाला, तुला घाबरायची गरज नाही. मी तुझ्यासोबत आहे नेहमी. तू स्टेजवर प्रेक्षकांकडे बघणार नाहीस, एकदाही नाही. विसरून जा, हजारो डोळे तुझ्याकडे पाहत आहेत. तुझे लक्ष फक्त तुझ्या परफॉर्मन्सवर असायला हवे पायल. कारण तू स्टेजवर पोहोचताच पायल नाही तर नैना असणार आहे. आणि नैना अजिबात घाबरत नाही. ती खूप खंबीर आहे. जगाला तोंड कसं द्यायचं हे तिला चांगलं माहीत आहे. मी तुझ्याकडून पूर्ण प्रयत्न करेन. मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करेन. इतक्या लोकांना माझ्यासमोर पाहून कोणतीही चूक करणार नाही. मी श्रोत्यांकडे बघणार नाही आणि माझे डायलॉग एक्सप्रेशनने बोलेल. कारण मला माझ्या मनापासून 100% द्यायचे आहे सर. पण एवढ्या लोकांना बघून मी खरंच घाबरले तर? पायलने काळजीने विचारले. आरव पायलच्या डोळ्यात बघत म्हणाला, तर मग माझा विचार कर. तुझी भीती आणि अस्वस्थता लगेच निघून जाईल. आणि तरीही तुला भीती वाटत असेल तर न संकोचता माझ्याजवळ ये. आरवने असे बोलताच पायलच्या चेहऱ्यावर हलके हसू उमटले. तेवढ्यात सूरज तिथे आला आणि म्हणाला, बॉस, सगळं सेट आहे, चला तू जा, आम्ही येतोय. आरव एवढं बोलता सूरज तिथून निघू लागला. पण तो थांबला, वळला आणि म्हणाला, बॉस, राजदीप सरही आले आहेत. राजदीपचे नाव ऐकताच पायलच्या चेहऱ्याचा रंग उडाला. राजदीपचे नाव ऐकून आरवनेही पायलकडे पाहिली, जी त्याला अचानक घाबरलेली दिसू लागली. त्याने पायलचा हात धरला आणि सूरजला जायचा इशारा केला. सूरज शांतपणे तिथून निघून गेला. तो निघून जाताच आरवने पायलच्या झुकलेल्या पापण्यांकडे बघितले आणि तिचे दोन्ही खांदे पकडून म्हणाला, पायल, कमकुवत आणि भित्रे लोक ते असतात ज्यांना अडचणी आणि परिस्थितीला कसे सामोरे जावे ते कळत नाही. पण तुला ते कळते. लहानपणापासून तुला अडचणींचा सामना करावा लागत आहे आणि तरीही तू खंबीरपणे उभी आहेस. म्हणूनच तू आज माझ्यासाठी प्रेरणा बनली आहेस. परिस्थितीशी लढायला मी तुझ्याकडून शिकलोय आणि आज तुझ्यामुळेच मी वाईट प्रसंगातही हसायला लागलोय, फक्त तुझ्यामुळे. आरवने असे बोलतात पायलने नजर वर करून त्याच्याकडे पाहिले. आरवने आपल्या दोन्ही हातांनी तिच्या चेहऱ्याला स्पर्श केला आणि म्हणाला, त्या रात्री माझी उपस्थिती असूनही ऋषीने तुला त्रास दिला पायल. त्यासाठी मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. आणि त्या रात्री जे काय झाले असं परत कधीच होणार नाही, कधीच नाही पायल. पायलच्या चेहऱ्यावर हास्यासोबत अश्रूही आले. तिने आरवच्या छातीला मिठी मारली. आरवनेही तिला मिठीत घेतले आणि मनात म्हणाला, मला तुला खूप काही सांगायचे आहे पायल, खूप काही. पण असे नाही. आजचा दिवस तुझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस असेल पायल. आजचा व्हॅलेंटाईन डे तू आयुष्यभर विसरणार नाही.
आरवने पुन्हा पायलकडे पाहिलं आणि म्हणाला, आता आपण जायला पाहिजे पायल, बाहेर सगळे आपली वाट पाहत असतील. पायलने हळूच होकारार्थी मान हलवली. आरवने पुन्हा तिचा हात धरला आणि म्हणाला, चल पायल, तुझे भावी आयुष्य तुझी वाट पाहत आहे. पायलच्या चेहऱ्यावर हसू उमटले आणि ती आरवचा हात धरून पुढे जाऊ लागली. तिला आणि आरवला एकत्र पाहून राजदीप हसत हसत म्हणाला, हा हात आणि ही साथ आज इथेच सुटेल पायल, कारण जे स्वतः बर्बाद आहेत ते दुसऱ्यांना आबाद करू शकत नाहीत. ॲक्टिंग करणं तर लांबची गोष्ट, मला समोर बघताच तू स्टेजवर थरथर कापायला लागशील आणि तोंडातून एक शब्दही निघणार नाही. तुझ्यामुळे आरवचे संपूर्ण नाटक उद्ध्वस्त होईल आणि आरव हे कधीही सहन करू शकणार नाही, कारण मी त्याला तुझ्यापेक्षा चांगलं ओळखतो. जर कुणी त्याच्या उद्देशाच्या मार्गात आला तर तो त्या व्यक्तीला त्याच्या मार्गातून कायमचा दूर करतो. मग ती तू का असेना. हे नाटक त्याचं स्वप्न आहे आणि जर त्याचं स्वप्न तुटलं तर तो तुला कधीच माफ करणार नाही. आणि मग मी त्याला सांगेन की माझी फसवणूक करणारी तूच आहेस, माझे पैसे आणि दागिने घेऊन पळणारी तूच आहेस. आणि या खोट्यावर आरव खूप सहज विश्वास ठेवेल, कारण मी त्याचा अनेक वर्षांपासून विश्वास जिंकला आहे. असं म्हणत राजदीप हसत तिथून निघून गेला. इकडे पायल पुढे जात आरवकडे बघत मनात म्हणाली, पायल, तू येणाऱ्या आनंदाला विनाकारण तर नाकारत नाही ना. आनंद खुल्या हातांनी तुझी वाट पाहत आहे आणि तुझ्या भूतकाळामुळे तुला पुढे जायला भीती वाटते. पण पायल, तुला घाबरण्याची गरज नाही, कारण आरव सर तुझ्यासोबत आहेत. जर त्यांचं तुझ्यावर खरंच प्रेम असेल तर तू त्यांना काहीही न सांगता निघून जाऊ नये, अन्यथा त्यांचे मन दुखेल. तुला त्यांना खरं सांगावं लागेल पायल, तुला त्यांना सांगावं लागेल. आरव आणि पायल पुढे जात असताना त्यांची नजर यशोदावर पडली. दोघांनी त्यांच्या जवळ येऊन त्यांच्या पायाला हात लावला तेव्हा यशोदा हसत म्हणाली, एक दिवस तुम्ही दोघी मिळून माझ्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घ्याल असे मी स्वप्न पाहिले होते आणि आज माझे हे स्वप्न पूर्ण झाले. आरव आणि पायल एकमेकांकडे पाहू लागले तेव्हा यशोदा त्यांच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाली, तुम्हा दोघांची जोडी आणि साथ सदैव अशीच राहो आणि आज तुमचे हे नाटक खूप यशस्वी हो. आरवने तिला मिठी मारली आणि म्हणाला, थँक्यू आजी, आज मला तुझ्या आशीर्वादाची सर्वात जास्त गरज आहे, कारण आज तुझा आरव नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहे. एवढं बोलून आरवने पायलकडे पाहिलं तर पायलही यशोदाला म्हणाली, आजी, मला आशीर्वाद द्या की आज स्टेजवर माझ्याकडून कोणतीही चूक होणार नाही आणि आरव सरांच्या इच्छेनुसार सर्व काही व्हायला हवं. हो बेटा, तुझ्या डायरेक्टर साहेबांच्या इच्छेनुसार सर्व काही होईल. माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत. मला फक्त एवढंच वाटतं की माझ्या सुनेनेही माझ्या नातवाप्रमाणे खूप प्रसिद्धी मिळवावी. यशोदा असं म्हणताच पायलच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. तेव्हा आरवने यशोदाचे खांदे धरले आणि म्हणाला, चल आजी, पटकन गणपती बाप्पासमोर दिवा लाव. हो. यशोदा आरव आणि पायलसोबत पुढे गेली आणि बाप्पासमोर दिवा लावला. आरव आणि पायलनेही देवासमोर हात जोडले आणि मग आदी तिथे आला. आरवने उठून आदीकडे नारळ दिला तेव्हा त्याने एकाच झटक्यात नारळ फोडला आणि म्हणाला, चल आता, आपल्याकडे वेळ नाही, लवकर चल. सर्वांनी पटकन आपापल्या जागा घेतल्या. आरव आणि पायलही स्टेजकडे जात होते तेव्हा आरवची नजर समोरच्या खुर्चीवर बसलेल्या साधनावर पडली. त्यांना पाहताच आरवच्या चेहऱ्यावर हसू उमटले. पायल, तू ये, मी आत्ताच आलो. असं म्हणत आरव धावतच साधनाकडे आला. त्याने येऊन साधनाच्या पायाला स्पर्श करताच साधना हसली आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली, महादेव माझ्या मुलाला खूप यश दे. थँक्यू मोठी आई, आता मला जावे लागेल, नाटक संपल्यावर भेटेल. आरव असे बोलताच साधनाने हसत हसत मान हलवली आणि आरव तिथून धावत गेला. स्टेजवर संपूर्ण सेटअप तयार होता. नाटकाची वेळ झाल्यावर सगळ्या लाईट बंद झाल्या. लाईट बंद होताच नैना आणि कोयल आल्या आणि खुर्चीवर बसल्या. नैनाने टेबलावर ठेवलेले ड्रिंक उचलले आणि पिऊ लागली. फोनवर बोलत असताना राज नैनाकडे येत होता. ऋषी ग्रेवाल कितीही मोठा माणूस असला तरी तो माझ्यावर विजय मिळवू शकत नाही, कारण राज माथुरसुद्धा हारायला शिकलेले नाहीत. यावेळी फॅशन शो त्यांच्या कंपनीने नाही तर आमच्या कंपनीने आयोजित केला आहे. तुम्हाला समजलं का? राज असं म्हणत नैनाच्या टेबला शेजारच्या खुर्चीवर बसला. त्याने इशारा करून वेटरला बोलावले आणि विचारले, एक ब्लॅक कॉफी. हो सर, असे म्हणत वेटर तिथून निघून गेला. तो गेल्याबरोबर राज पुन्हा फोनवर बोलला आणि एक गोष्ट
लक्ष देऊ नये का? मला ऋषी ग्रेवालच्या प्रत्येक क्षणाची बातमी हवी आहे. पलीकडून आवाज आला. हो सर. राजने कॉल डिस्कनेक्ट केला आणि स्वतःशीच म्हणाला, नाही ऋषी, यावेळी नाही. यावेळी तुला पाहिजे ते कर. तुझ्या हाताला काहीही लागणार नाही. मग वेटरने कॉफीचा मग आणून समोरच्या टेबलावर ठेवला आणि तिथून निघून गेला. राजने कॉफीचा मग उचलला आणि मगकडे बघत मंद हसला. जुनून है मंजिल तक पहुंचने का, फिर चाहे मुश्किल हो हजार. तुझे पाने के आरजू में दीवाने हुए जा रहे हैं हम. इस कदर की खुद को भूल बैठे हैं. न दुनिया जहाँ की फिकर है और न असं म्हणत राज विचारात पडला. लाईन कशी पूर्ण करावी हे त्याला समजत नव्हते. मग त्याच्या शेजारी खुर्चीवर बसलेल्या नैनाने तिच्या ग्लासकडे बघितले आणि म्हणाली, और न खुद पर है हमारा इख्तियार. न हो जाए जब तक पूरी हमारी आरजू, रहेंगे हम इसी तरह बेकरार. नैनाने असे बोलताच राजने ड्रिंक पित असलेल्या नैनाकडे पाहिले. नैनाने राजकडे अतिशय मोहक नजरेने पाहिले आणि म्हणाली, जेव्हा तुम्ही इथे आला तेव्हा तुमचे फोनवरचे संभाषण ऐकून असे वाटले की व्यवसाय हेच तुमचे जीवन आहे. पण कदाचित माझी चूक झाली असेल. राजने उत्तर दिले नाही आणि त्याची कॉफी पिण्यास सुरुवात केली. नैना हसत हसत उठली. तिचा ग्लास हातात धरून राजच्या दिशेने जाऊ लागली. राजच्या शेजारी खुर्चीवर बसून ती म्हणाली, खूपच बेरुखी व्यक्ती आहे तुम्ही. तुमची शायरी पूर्ण करण्यात एका मुलीने तुम्हाला मदत केली आणि तुम्हाला तिचे आभार मानण्याची गरजही वाटली नाही. राजने पुन्हा नैनाकडे पाहिलं. नैना त्याची वृत्ती पाहून हसली आणि पुन्हा ड्रिंक पिऊ लागली. तेव्हा राज उठला आणि त्याने पैसे मेनू कार्डमध्ये ठेवले आणि वेटरला इशारा केला. वेटर ताबडतोब त्याच्याजवळ येऊन उभा राहिला. तेव्हा राजने त्याचा कोट नीट केला आणि म्हणाला, मॅडमचे बिल जे काही आहे यात ते ॲड करा. त्यांचे आभार होऊन जाईल. नैना काही न बोलता हसली आणि राज तिथून निघू लागला. नैना त्याच्याकडे हसत बघत होती. 2 पावले टाकल्यावर राजची पावले थांबली आणि तो वळून नैनाकडे बघत म्हणाला, भारतीय मुली हातात पूजेच्या थाळ्या घेऊन जास्त सुंदर दिसतात. राज असे बोलताच नैनाने तिच्या ग्लासकडे पाहिलं आणि राज तिच्याकडे बघत तिथून निघून गेला. नैना तो जाता तिचा ग्लास पाहून हसायला लागली. मग तिची मैत्रीण कोयल म्हणाली, मला माफ कर नैना, मला जरा थोडा उशीर झाला. नैनाने तिच्या बोलण्याला प्रतिसाद दिला नाही. ती अजूनही हसत होती. कोयल समोरच्या खुर्चीवर बसली आणि विचारलं, काय झालं? असं का हसते? त्या माणसाने माझ्या कोल्ड्रिंकला दारू समजली असे बोलून नैना पुन्हा हसायला लागली. कोयलही हसली. नैनाने तिचा ग्लास टेबलावर ठेवला आणि म्हणाली, कमाल आहे ना, मला कोणीही समजून घेत नाही. हा सीन पूर्ण होताच तेजने मूव्ह केले आणि सगळ्यांना ऋषी आणि त्याच्या मॅनेजरचे सीन लाईव्ह बघायला मिळाले. हळूहळू नाटक पुढे जात जिथं पायला जो इंटिमेट सीन करायला प्रॉब्लेम येत होता त्याजवळ पोहोचला. प्रेक्षकात बसलेला राजदीप वाट बघत बसला होता. फक्त एकदा पायलने त्याच्याकडे बघावे. पण पायलला आरवचे बोलणे आठवत होते. त्यामुळे तिने तिथे बसलेल्या लोकांकडे एकदाही नजर टाकली नाही. पावसात भिजत असताना पायल आरवसोबत डान्स करत होती. तिला आरवच्या इतकं जवळ पाहून राजदीपने रागाच्या भरात मूठ घट्ट पकडली आणि मनात म्हणाला, माझ्याकडे बघ पायल, माझ्याकडे बघ. आज तू मला नाही पाहिलंस तर डॅडचा प्लॅन उद्ध्वस्त होईल. पायल बघ, माझ्याकडे बघ. पण पायल आरवमध्ये हरवली होती. तिला आरवशिवाय काहीच दिसत नव्हते. यशोदा आणि साधना दोघीही आरव आणि पायलच्या अभिनयाने खूप खुश होत्या. चांदनीच्या खुशीचा तर ठिकाणाच नव्हता. तिने राजूचा हात धरला आणि म्हणाली, हाय, किती छान दिसतात ना हे दोघे एकत्र. त्यांना असं डान्स करताना पाहून मला ती रात्र आठवली जेव्हा तुम्ही माझ्यासमोर तुमच्या प्रेमाची कबुली दिली होती आणि मग आपण एकत्र रेन डान्स केला होता. चांदनीने असे सांगतात राजीवलाही ती रात्र आठवली. राजीवच्या चेहऱ्यावरही मोठं हसू उमटलं. त्याने चांदनीकडे खूप प्रेमाने पाहिलं आणि म्हणाला, आय लव्ह यू चांदनी, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. चांदनी हसली आणि जरा जोरात बोलली. मग राजीवने तिच्या ओठांवर बोट ठेवून तिला गप्प राहण्याचा इशारा केला. चांदनीने हळूच होकार दिला आणि शांतपणे नाटक बघू लागली. मग स्टेजवर जेव्हा राजने नैनाला आपल्या हातात उचलून आपल्या खोलीत आणले तेव्हा तिची नजर खिडकीवर गेली. राज खिडकीकडे गेला आणि म्हणाला, नैना आता बंद कर आणि चेंज करून शांतपणे झोप. नैना त्याला पाहून हसायला लागली. खिडकी बंद करून राज नुकताच मागे वळला असता त्याचा पाय कार्पेटमध्ये अडकला. नैनाने त्याला हाताळण्याचा प्रयत्न केला असता दोघेही बेडवर पडले. दोघे पण एकमेकांकडे पाहू लागले. दोघेही हसत हसत पुन्हा एकमेकांच्या डोळ्यात पाहू लागले. राजने नैनाच्या कपाळाचे चुंबन घेतले. मग त्याने नैनाच्या एका डोळ्याचे चुंबन घेतले.
नैनाने राजकडे अतिशय प्रेमाने पाहिले तेव्हा राजने तिच्या दुसऱ्या डोळ्याचे चुंबन घेतले आणि नंतर तिच्या मानेचे चुंबन घेतले. तिच्या मानेचे चुंबन घेतल्यानंतर नैनाने तिच्या एका हाताने राजच्या गालाला प्रेमाने स्पर्श केला आणि दुसऱ्या हाताने राजचे हळूवार चुंबन घेतले. आणि मग टेजवरील लाईट गेला. जेव्हा टेज पुन्हा मऊ झाला तेव्हा ऋषी आणि कोयल त्यांच्यात अभिनय करू लागले. आरव लगेच उठला. त्याने पायलची मनगट धरली आणि तिला उठवून हसत हसत म्हणाला, थँक्स पायल, आज तुझ्यामुळेच आपण आपले बेस्ट देऊ शकलो आहोत. तेवढ्यात आधी घाई गडबडीत तिथे आला आणि म्हणाला, अरे तुम्ही दोघे नंतर बोला, आधी जा आणि पुढच्या सीनसाठी लगेच तयार व्हा. तुम्हा दोघांना अवघ्या 5 मिनिटात पुन्हा टेजवर यायचे आहे. पटकन जा. आरव आणि पायल आपापल्या मेकअप रूममध्ये धावत गेले. नैना तिच्या रिहर्सलवरून परत आली. तिने येऊन तिची बॅग दिवाणखान्यात सोफ्यावर ठेवताच तिची नजर राजला शोधू लागली. राज तू कुठे आहेस? नैनाने त्याला हाक मारली पण राजकडून काहीच प्रतिसाद आला नाही. तेवढ्यात एक नोकर पाणी घेऊन नैनाकडे आला आणि ग्लास तिच्या दिशेने देत म्हणाला, साहेब अजून आले नाहीत. ओहो, नैना असे म्हणाली आणि पाणी पिताना तिच्या खोलीत जाऊ लागली. मग नोकराने विचारले, मॅडम मी तुमच्यासाठी कॉफी आणू का? नाही, राज येऊ द्या, मग आम्ही एकत्र कॉफी घेऊ. नैना असे बोलताच नोकराने मान हलवली आणि निघून गेला. तो जाताच राज आला. त्याला पाहताच नैनाच्या चेहऱ्यावर हसू उमटले. ती त्याच्याकडे गेली पण राजने तिच्याकडे लक्ष दिले नाही आणि पटकन त्याच्या खोलीत गेला. राजने तिच्याकडे असे दुर्लक्ष करणे नैनाला विचित्र वाटले. थकले आहे असे वाटतंय, मी कॉफी बनवून देते, असं म्हणत नैना किचनमध्ये आली आणि राजसाठी कॉफी बनवली. काल रात्रीचे सुंदर क्षण आठवून तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले. कॉफी घेऊन ती राजच्या खोलीत आली तेव्हा राज फोनवर कोणाशी तरी बोलत होता म्हणून नैनाने ट्रे टेबलावर ठेवला. नैनाला पाहताच तो फोनवर म्हणाला, मी तुला काही वेळाने फोन करतो. राजने कॉल डिस्कनेक्ट केला आणि तिथून निघू लागला. पण नैनाने त्याचे मनगट पकडले. राजची पावले थांबली पण त्याने नैनाच्या दिशेने मागे वळून पाहिले नाही. नैना मनगट धरून राजच्या समोर उभी राहिली आणि म्हणाली, आज सकाळपासून तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष करत आहे राज, का? राज काहीच बोलला नाही. त्याने फक्त तोंड फिरवले. नैनाने आपल्या हाताने राजच्या गालाला स्पर्श केला आणि स्वतःकडे वळून म्हणाली, काल रात्री जे काही झाले त्यामुळे तुम्हाला अपराधी वाटत आहे का? म्हणूनच माझ्याशी नजर मिळवत नाही, हो ना? नैना असे बोलताच राज लगेच तिच्याकडे बघून व्यथित होऊन म्हणाला, मला माफ कर नैना, काल रात्री. तेव्हाच नैनाने त्याच्या ओठांवर बोट ठेवले आणि तो काहीच बोलू शकला नाही. नैना हसत हसत म्हणाली, काल रात्री तुम्ही नशेत नव्हता ना राज, मी. आपण दोघेही पूर्ण शुद्धीत होतो. म्हणूनच काल रात्री जे काय झालं ते आपल्या इच्छेने झाले आहे, ज्याचा मला कसलाही पश्चाताप नाही. पण सत्य हे आहे की कालची रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर रात्र होती, कारण काल रात्री मी तुमच्यासोबत होते. राज तिच्याकडे आश्चर्याने पाहत होता. नैनाने त्याच्या डोळ्यात बघितले आणि म्हणाली, मी माझे संपूर्ण आयुष्य तुम्हाला समर्पित केले आहे, कारण मी तुमच्यावर खूप प्रेम करते. आणि काल रात्री जे काय झाले त्यामुळे मी खूप खूप आनंदी आहे. त्यामुळे तुम्हाला अपराधी वाटण्याची गरज नाही. पण हो, काल रात्री जे काय झाले, जर तुम्हाला ते चुकीचे वाटत असेल तर मी आत्ताच हे घर सोडते. नैनाने असे बोलताच राजने तिच्या ओठांवर बोट ठेवले आणि म्हणाला, मला सोडून जाण्याबद्दल बोलू नकोस, समजले का? कारण मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही नैना. माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे. म्हणूनच आज सकाळपासून मी काल रात्री काय झालं याचा विचार करत होतो. त्यामुळे तुझी प्रतिक्रिया कशी असेल माहीत नाही. तू मला सोडून तर जाणार नाही, हा विचार करूनच माझा जीव जायला झाला होता. नैनाने राजच्या छातीला मिठी मारली आणि म्हणाली, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही राज, कुठेही नाही आणि कधीच नाही. ही साथ आता आयुष्यभराची आहे. हो नैना, आता ही साथ मरेपर्यंत कधीच सुटणार नाही. राज नैनाला मिठीत घेऊन म्हणाला आणि मग सगळ्या लाईट गेल्या. टेजने मूव्ह केलं. आता टेजवर ऋषी आणि राजचे आई वडील दिसत होते, ज्यांना ऋषीने कैद केले होते. इकडे आरव आणि पायल अजूनही एकमेकांच्या मिठीत हरवले होते. तेवढ्यात रुद्र तिथे आला आणि म्हणाला, पायल. रुद्रचा आवाज ऐकून आरव आणि पायल एकमेकांपासून बाजूला होतात. रुद्रने आधी आरवकडे पाहिलं आणि मग पायलला म्हणाला, पुढचा शीन तुझा आहे पायल, हा तुझा डान्स परफॉर्मन्स आहे. जा आणि पटकन चेंज कर. हो सर.
तेव्हा श्रुती तिथे आली आणि पायलला तिथून घेऊन जाताना म्हणाली, पायल लवकर चल, आपल्याकडे वेळ नाही. श्रुतीने पायलला तिथून नेले. मग रुद्र आरवला म्हणाला, सर तुम्ही पण चेंज करून घ्या, कारण तुमचा पुढचा सीन पायलसोबत आहे, जिथे तुम्ही पाण्यात भिजत असताना ड्रम वाजवाल आणि नैना डान्स करेल. काही न बोलता आरव पटकन त्याच्या मेकअप रूमच्या दिशेने निघाला. यावेळीही जेव्हा पायलने स्टेजवर आल्यानंतर राजदीपला पाहिले नाही, तेव्हा राजदीपने रागिणीला मेसेज करून विचारले, कुठे आहेस तू? चौथ्या रांगेत बसून नाटक बघणाऱ्या रागिणीला फोनची बीप ऐकू येताच तिने मेसेज चेक केला. राजदीपचा मेसेज पाहताच रागिणीने उत्तर दिले, चौथ्या रांगेतील 3ऱ्या सीटवर तुझ्या मागे बघ, मी तिथे बसले आहे. राजदीपने तिचा मेसेज वाचताच त्याने वळून रागिणीला पाहिले. राजदीपने पुन्हा वळून रागिणीला मेसेज केला. रागिणीने राजदीपचा मेसेज वाचला, तू इथे तुझ्या बॉयफ्रेंडचे नाटक बघायला आले नाहीस, तर त्याचे नाटक उद्ध्वस्त करण्यासाठी आले आहेस, म्हणून तू तुझे काम कर. रागिणीने त्याला उत्तर दिले. राजदीपने लगेच त्याचा मेसेज वाचला. मला माझ्या कामाची आठवण करून देण्याची गरज नाही राजदीप, मला चांगलंच आठवतंय मी इथे का आली आहे. तुझ्यासारखंच आता मलाही आरवचा बदला घ्यायचा आहे. त्याने माझ्या इज्जतीचा देखावा साऱ्या जगासमोर केला होता. त्यामुळे कबीरने मला घराच्या बाहेरचा रस्ता दाखवला होता. पण डॅडनी मला संधी दिली, जेणेकरून त्यांची प्रतिमा मीडियात पुन्हा डागाळू नये. पण आरवचा बदला घेण्याची ही संधी मी सोडणार नाही. मी त्याच्या स्टाफमधली एक मुलगी विकत घेतली आहे. आता मी तिला जे सांगेन ते ती करेल, म्हणून काळजी करू नकोस. आरवचं हे नाटक उद्ध्वस्त होणारच. अजून थोडा वेळ. राजदीप. रागिणीचा मेसेज वाचून राजदीपच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तो मनात म्हणाला, आरवच्या नाटकाचा नाश करण्याचा माझा बॅकअप प्लॅन तयार होता. आज जर पायलने मला पाहिले नाही, तर माझी रागिणी नावाचे हत्यार आरववर अशा प्रकारे हल्ला करेल की त्याला कळणारही नाही आणि तो बर्बाद होईल. त्यानंतर मी रागिणीला माझ्या मार्गातून दूर करेन, कारण एकदा का पायल माझ्या आयुष्यात परत आली की रागिणी माझ्यासाठी मोठी समस्या बनेल. पायल माझी बायको आहे आणि मी तिच्याशी कधीच लग्न करणार नाही. हे जाणून रागिणी नक्कीच आरव आणि पायलच्या वडिलांसमोर तोंड उघडेल. आज माझे काम पूर्ण होताच मला रागिणीचे तोंड कायमचे बंद करावे लागेल. इकडे पायल पुन्हा तिचा कॉस्ट्यूम बदलून बाहेर आली. तेव्हा एका मेकअप आर्टिस्टने तिचा मेकअप करायला सुरुवात केली आणि दुसऱ्याने तिचे केस सेट करायला सुरुवात केली. इकडे नाटक बघत असलेल्या रागिणीने त्या मुलीला चारूला मेसेज केला, जिला तिने कामावर ठेवले होते. तिच्या टीमसोबत उभ्या असलेल्या चारूला बीप ऐकू येताच ती बाजूला आली आणि मेसेज वाचला. आता नाटक बिघडवायला मुहूर्त पाहते की नाटक संपण्याची वाट बघत आहेस? रागिणीचा मेसेज वाचून चारूने आजूबाजूला पाहिलं आणि मग रागिणीला मेसेज केला. रागिणीने लगेच मेसेज वाचला. काळजी करू नका मॅडम, तुमचे काम होईल. माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही 5 लाख दिलेत, मी तुमचा विश्वास तोडणार नाही. पायल मॅडम त्यांचा पुढचा डान्स परफॉर्मन्स देऊ शकणार नाहीत. मी त्याची व्यवस्था केली आहे. चारूचा मेसेज वाचताच रागिणी हसू लागली. इकडे रुद्र पायलच्या मेकअप रूममध्ये आला आणि म्हणाला, पायल, स्टेजवर तुझी एंट्री पुन्हा व्हायची आहे, लवकर कर. तुम्ही जा, मी लगेचच येते. आधीने होकार दिला आणि तिथून निघून गेला. तो निघून जाता श्रुतीने पायलचे केस नीट केले आणि म्हणाली, पायल बेस्ट ऑफ लक. पायल हसली आणि श्रुतीला मिठी मारली आणि पटकन तिच्या मेकअप रूममधून बाहेर आली आणि स्टेजच्या दिशेने जाऊ लागली. पण ती काही पावलं चाललीच होती की अचानक तिचा पाय काचेच्या तुकड्यावर पडला आणि काचेचा तुकडा तळाला लागला आणि तो तुकडा आरपार घुसला. पायल वेदनेने जोरात ओरडली. श्रुती. तिचा आवाज ऐकून आपले काम करत असलेले सर्व कर्मचारी पायलकडे धावले आणि त्यांनी तिला पकडले. तिचा आवाज ऐकून श्रुती धावत बाहेर आली. पायलच्या पायात काचेचा तुकडा पाहून तिला धक्काच बसला. तिने फरशीकडे पाहिले तर तिथे अनेक काचेचे तुकडे विखुरलेले दिसले. ती रागाने ओरडली, हे काचेचे तुकडे कुठून आले? एवढा मोठा निष्काळजीपणा कोणाकडून झाला? सगळे एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहू लागले. पण चारू मागे उभी राहून हसायला लागली. ती बाजूला आली आणि लगेच रागिणीला मेसेज केला. श्रुती आणि इतरांनी पायलला पुन्हा मेकअप रूममध्ये आणले. मग महेश म्हणाला, मी डॉक्टरांना बोलावून घेऊन येतो. त्याची काही गरज नाही. माझ्या उपचारासाठी आपल्याकडे वेळ नाही. असं म्हणत पायलने पायातला काचेचा तुकडा बाहेर काढला. काचेचा तुकडा काढता तिच्या पायातून रक्त येऊ लागले. पायलला रक्तस्राव होत असल्याचे पाहून महेश डॉक्टरांकडे धावला.
जे आधीपासूनच तिथे उपस्थित होते, कारण जर कोणाला दुखापत झाली किंवा काही घडले तर ते ताबडतोब त्यांना ऑपरेट करू शकतील, म्हणून त्यांना बोलावण्यासाठी गेला. पायल, खूप रक्तस्राव होत आहे, मी आरव सरांना बोलावते. एवढं बोलून श्रुती तिथून निघू लागली. पण मग पायल तिचा हात धरून म्हणाली, त्यांना बोलवण्याची गरज नाही. माझ्या एंट्रीसाठी फक्त 3 मिनिटे उरली आहेत श्रुती. मला स्टेजवर जायला हवे. अरे पण पुढचा सीन तुझा डान्स परफॉर्मन्स आहे पायल. एवढ्या दुखापतीने तू कशी डान्स करशील? श्रुतीने विचारले. तेव्हा पायल हसत म्हणाली, श्रुती, तुला माहीत आहे ना, जर मी वेळेवर पोचले नाही तर किती मोठा प्रॉब्लेम होईल. पायल काहीतरी बोलते त्याआधी महेशने डॉक्टर आणले. पायलच्या पायातून रक्त येत असल्याचे पाहून डॉक्टर म्हणाले, पायल बेटा, तुला खूप दुखापत झाली आहे. मी ड्रेसिंग करतो. माझ्याकडे तेवढा वेळ नाही डॉक्टर साहेब. ड्रेसिंग करायला तुम्हाला किमान 5 मिनिटे लागतील, पण मला 2.5 मिनिटात स्टेजवर पोहोचायचे आहे. असे म्हणत पायलने हात पुढे केला आणि ड्रेसिंग टेबलच्या ड्रॉवरमधून पॉलिथिन काढले आणि पायाभोवती घट्ट गुंडाळायला सुरुवात केली. ते पाहून डॉक्टरांसह सर्वांचे डोळे उघडले. डॉक्टरांनी चिंतेत पडून विचारले, पायल, काय करतेस? तुझ्या पायावरची जखम आतून खोल गेली आहे. जखम फक्त खोल होईल, पण वेळेनुसार बरीही होईल डॉक्टर साहेब. पण आज जर मी वेळेवर स्टेजवर पोचले नाही तर आरव सरांच्या हृदयावरची जखम कधीच भरून निघणार नाही. पायल एवढीच बोलली होती तेव्हा आधी तिथे आला आणि म्हणाला, पायल, लवकर कर, फक्त 1 मिनिट बाकी. मग त्याची नजर पायलच्या पायावर पडली आणि त्याने विचारले, काय झाले? काही नाही सर, असे म्हणत पायलने तिचे सॉक्स घातले आणि मग सँडल घालायला सुरुवात केली. डॉक्टर पुन्हा काहीतरी बोलणार होते तेवढ्यात पायल म्हणाली, प्लीज कोणाला काही बोलू नका आणि आरव सरांना पण काही सांगू नका. मी एकदम ठीक आहे. हा सीन होताच मी ड्रेसिंग करून घेईल आणि पेन किलर पण घेईन, पण आता नाही. असे म्हणत पायल उभी राहिल्यावर तिच्या वेदना आणखी वाढल्या. श्रुतीने लगेच तिला पकडले. पायलने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि म्हणाली, मी ठीक आहे श्रुती, मी ठीक आहे. असं म्हणत पायल तिथून निघून गेली. ती निघून जातात श्रुती डॉक्टरांना म्हणाली, काका, तुम्ही माझ्यासोबत या. आपण स्टेजजवळ असायला हवं, म्हणजे पायलच्या डान्सनंतर लगेच तिच्यावर उपचार करता येतील. हो श्रुती, चल जाऊया. डॉक्टर तिच्याबरोबर गेले. ते निघून जाताच आधीने स्टाफ मेंबर्सकडे पाहिलं आणि महेश पुढे आला आणि त्याला सगळं सांगितलं. आधीचा चेहरा रागाने लाल झाला. तो जोरात ओरडला, पायलच्या मेकअप रूमच्या बाहेर काचेचे तुकडे कसे काय आले आणि कुणी साफ का केले नाही? कुणी काही बोलू शकले नाही. तेवढ्यात एक मुलगा मान झुकून म्हणाला, सर, मीच येथे साफसफाई केली होती. पण मी खरं सांगतोय, मी आणि संपूर्ण सफाई कर्मचारी फरशी पुन्हा पुन्हा साफ करतोय. आत्ता थोड्या वेळापूर्वी इथे काहीही नव्हते. हे काचेचे तुकडे अचानक कुठून आले हे मला स्वतःला समजले नाही. फरशी साफ कर लगेच, आधी रागाने ओरडला आणि सफाई कर्मचारी लगेच तिथून निघून गेला. तो जाचाच आधीही बाहेर आला. काचेच्या तुकड्यांकडे बघत तो मनात म्हणाला, हे तुकडे कोणीतरी मुद्दाम इथे फेकले आहेत असे वाटते. आधी काही वेळ तिथेच उभा राहिला. तेवढ्यात एक मुलगा आला आणि ते काचेचे तुकडे गोळा करू लागला. आधी पटकन तिथून निघून गेला. पायल स्टेजवर आली, आपली पोझिशन घेतली आणि डोळे मिटून मनात म्हणाली, प्लीज भोले बाबा, माझ्यासोबत राहा. आज या दुखापतीमुळे माझे पाय लटपटू देऊ नका, कारण मी जर अडखळले तर आरव सरांच्या 3 महिन्याच्या मेहनतीवर पाणी फिरेल. तेव्हा आरव पायलकडे आला आणि म्हणाला, मी माझी जागा घ्यायला चाललो आहे पायल, बेस्ट ऑफ लक. स्टेजवर मुक्तपणे नाच. जर तुझी एखादी स्टेप चुकली तर पाय थांबू नको, फक्त जोशात नाचत राहा. बाकीची काळजी मी घेईन, ठीक आहे? पायलने हसून होकारार्थी मान हलवली. मग आरवही हसला आणि तिथून निघून गेला. बरोबर 4 सेकंदांनी स्टेज मूव्ह झाला. तेव्हा नैना रिहर्सल हॉलमध्ये पोचली. तिला पाहताच रागिणीचे डोळे विस्फारले. नैनाने आजूबाजूला पाहिले तर राज तिच्या उजव्या बाजूला 4 मोठ्या ड्रमजवळ खुर्चीवर बसला होता. नैनाला पाहताच राज म्हणाला, आ देखे जरा किसमें कितना है दम. नैना हसत म्हणाली, विचार करा राज, तुमचे म्युझिक थकेल पण नैनाची पावले थकणार नाहीत. बघूया, राज पूर्ण आत्मविश्वासाने म्हणाला आणि नैना हसली. ती पुढे सरकली आणि तिथे ठेवलेल्या नटराजच्या मूर्तीला नमस्कार केला आणि मग राजला ड्रम वाजवण्याचा इशारा केला. राजने हसत हसत वर पाहिले आणि जोरजोरात ओरडत ड्रम वाजवायला सुरुवात केली. पायलनेही ड्रमसोबत नाचायला सुरुवात केली. स्टेजच्या बाजूला उभे असलेले आधी, श्रुती आणि डॉक्टर साहेब
त्यांची नजर फक्त पायलच्या पायावर होती. श्रुतीने डोळे मिटले आणि म्हणाली, हे गणपती बाप्पा, प्लीज पायलला साथ द्या आणि काहीही चुकीचे घडण्यापासून थांबवा. श्रुतीने असे बोलताच आधीने लगेच तिच्याकडे पाहिले. श्रुतीजवळ उभ्या असलेल्या पायलला स्टेजवर नाचताना पाहून चारूही अस्वस्थ झाली. जेव्हा रागिनीने पायलला नाचताना पाहिले तेव्हा ती रागाने जागेवरून उठली आणि वॉशरूममध्ये आली. चारू रागिनीला काय बोलावे याचा विचार करत होती की अचानक तिचा फोन वाजू लागला. रागिनीचा नंबर पाहताच तिने एका बाजूला येऊन कॉल रिसीव्ह केला, तर दुसऱ्या बाजूने रागिनी रागाने म्हणाली, तू म्हणाली होतीस की पायल स्टेजवर येऊ शकणार नाही आणि तिला डान्स कोणत्याही परिस्थितीत करता येणार नाही. मॅडम, मी माझे कर्तव्य केले होते. तिच्या पायाच्या तळातून काच जाताना मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली होती. तिच्या पायातून रक्त येत होते, पण तरीही ती स्टेजवर पोहोचेल ही अपेक्षा नव्हती मला. चारूचे बोलणे ऐकून रागिनीला पुन्हा तिचा राग आला. मग तिला नाचताना पाहून तर वाटत नाही की तिला इतकी जखम झाली असेल. मी तेच म्हणते मॅडम, तिला खूप दुखापत झाली आहे, पण तरीही ती आरव सरांसाठी स्टेजवर पोहोचली. कदाचित तिचं खरंच त्यांच्यावर खूप प्रेम आहे, म्हणूनच तिने इतकं धाडस दाखवलंय. नाहीतर दुसरं कोणी असतं तर तो पाय जमिनीवर ठेवू शकला नसता. चारू असे म्हणताच रागिनी रागाने म्हणाली, पायलची स्तुती ऐकण्यासाठी मी तुला एवढी मोठी रक्कम दिली नाही, तर तिला स्टेजपर्यंत पोहोचू न देण्यासाठी तुला पैसे दिले आहेत, तर तेच कर ज्यासाठी तुला पैसे मिळाले आहेत. जर आज हे नाटक उद्ध्वस्त झाले नाही तर तू विचार करू शकत नाही मी तुझ्यासोबत काय करेन. असे बोलून रागिनीने रागाने कॉल डिस्कनेक्ट केला आणि मनात म्हणाली, या मुलीच्या भरवशावर सगळं टाकून तुझा बदला पूर्ण होणार नाही रागिनी, तुला स्वतःला काहीतरी करावे लागेल. असं म्हणत रागिनी वॉशरूममधून बाहेर पडली. ती पुन्हा नाटक पाहायला जाणार होती तेव्हा राजदीप तिथे आला. त्याने रागाने रागिनीचा हात पकडला आणि तिला एका कोपऱ्यात आणले. माझा हात सोड, मला वेदना होत आहेत, रागिनी म्हणाली. राजदीपने तिचा हात सोडला आणि तिच्याकडे बघत म्हणाला, पायलच्या पायाला दुखापत झाल्याचा तू मेसेज केला होतास, त्यामुळे ती स्टेजवर येऊ शकणार नाही, पण ती तर स्टेजवर एवढा भारी डान्स करते. रागिनी लगेच म्हणाली, राजदीप, तिला खरंच दुखापत झाली आहे. एवढ्या दुखापतीचाही तिच्यावर काही परिणाम झाला नाही, मग त्यात माझा काय दोष? मी माझे काम चोख केले होते. अच्छा, म्हणूनच पायला आरवसोबत स्टेजवर आहे, बरोबर? राजदीपने विचारताच रागिनी त्याच्याकडे रागाने पाहू लागली. राजदीपही तिच्याकडे पाहत म्हणाला, तुझ्यावर विश्वास ठेवून मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली आहे. आता हे नाटक थांबवण्यासाठी मला काहीतरी करावे लागेल. असे बोलून राजदीप रागाने तिथून निघून गेला. तो निघून जाताच रागिनी मनात म्हणाली, आरव आता माझाही शत्रू आहे राजदीप, म्हणूनच हे नाटक कधीच पूर्ण होणार नाही. आता हे नाटक थांबवण्यासाठी मला कोणत्याही थराला जावं लागलं तरी मी स्वतः हे नाटक थांबवणार आहे. इकडे नैना वेदना असूनही स्टेजवर नाचत होती आणि राज ड्रम वाजवत होता. ड्रम वाजवताना राजचा हात दुखू लागला, पण तरीही तो थांबला नाही. राज जितका वेगाने ढोल वाजवत होता, नैनाचे पाय त्याच वेगाने थरथरत होते. पण अचानक राजने ड्रम इतक्या जोराने वाजवला की त्याचा ड्रम फुटला. राजचा हात थांबला, पण नैना अजूनही नाचत होती. राज हळूहळू तिच्याकडे जाऊ लागला, पण मग त्याची नजर नैनाच्या पायावर पडली, ज्यातून रक्त येत होते. राजने वर पाहिलं तर नैना तिच्याच तालावर नाचत असल्याचं त्याला दिसलं. तिच्या चेहऱ्यावर वेदनेचे कोणतेही चिन्ह नव्हते. ते पाहून राज आश्चर्यचकित झाला, पण राजदीपने रागाच्या भरात मूठ घट्ट धरली आणि उठून तिथून निघू लागला. पण अचानक स्टेजवर गोल गोल फिरत असलेल्या नैनाने त्याच्याकडे पाहिले. नैनाने त्याला पाहताच नैना बनलेल्या पायलचे पाय अचानक थांबले आणि ती लडखळायला लागली. पण तेव्हाच राजने पुढे येऊन तिला आपल्या मिठीत घेतले. पायलने प्रेक्षकांमध्ये पाहिले, पण राजदीप कुठेच दिसला नाही. पण तिने काही प्रतिक्रिया देण्यापूर्वीच राजने तिच्याकडे पाहिले आणि तिच्या चेहऱ्याला स्पर्श केला आणि प्रेमाने म्हणाला, आय लव्ह यू नैना. आरवने तिला नैना बोलतात पायलला आठवले की या क्षणी ती पायल नसून नैना आहे. तिने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि हसत म्हणाली, माझ्यासोबत कोणीही डान्समध्ये जिंकू शकत नाही, तुम्हीही नाही. नैनाने असे बोलताच राजच्या चेहऱ्यावर हसू उमटले आणि त्याने पुन्हा नैनाला मिठी मारली. स्टेजच्या लाईट गेल्या आणि स्टेज पुन्हा मौज केला. स्टेज हलवताच आरवने लगेच पायलला त्याच्या हातात उचलून घेतले आणि मग डॉक्टर साहेब श्रुतीसोबत आधीही धावत आले. पायल, तू ठीक आहेस ना? आधीने विचारले आणि पायलने हळूच मान हलवली. आरव पटकन तिच्या
आरव पटकन तिला तिच्या मेकअप रूममध्ये घेऊन आला. त्याने पायलला बेडवर बसवले आणि तिच्या पायाजवळ बसला. त्याने तिचा पाय पाहण्यासाठी पायलचं सँडल काढलीच होती की पायल वेदनेने ओरडली. आरवने लगेच डोळे वर करून तिच्याकडे पाहिले तर तिच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होत्या. मग डॉक्टर म्हणाले, आरव बाजूला हो, मला पाहू दे. आरव उभा राहिला आणि डॉक्टरांनी हळुवारपणे पायलचा पाय बेडवर ठेवला आणि तिचे सॉक्स काढले. सॉक्स काढताच पायलच्या पायावर रक्ताने माखलेले पॉलिथिन पाहून आरवचे डोळे पाणावले. डॉक्टरांनी हळूहळू ते काढले आणि कापसाने जखम साफ करू लागले. तेव्हा आरवने विचारले, तुला ही दुखापत कशी झाली? ते मी पायल एवढंच बोलली होती. तेव्हा श्रुती म्हणाली, मी तुम्हाला सांगते सर. श्रुतीने सर्व काही आरवला सांगितल्यावर त्याचा चेहरा रागाने लाल झाला. तो रागात काहीतरी बोलणार त्याआधीच त्याची नजर पायलवर पडली. तिचा चेहरा पाहून आरवने त्याचा राग नियंत्रित केला आणि म्हणाला, पायल सध्या स्टेजवर जाण्याच्या स्थितीत नाही. त्यामुळे जो सीन सुरू आहे त्यानंतर पुढचा परफॉर्मन्स ऋषी आणि कोयलचा असेल. ते सगळं मी सांभाळून घेईल. तू फक्त पायलची काळजी घे, कारण पायल लवकर बरी होऊन स्टेजवर येणं खूप गरजेचं आहे. आधी असं म्हणताच आरवने पायलकडे बघितलं आणि म्हणाला, आधी हे नाटक माझ्यासाठी पायलच्या जीवापेक्षा जास्त मौल्यवान नाही. एवढ्या दुखापतीनंतर तिला स्टेजवर उभंही राहता येणार नाही. तिला विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे आता पायल स्टेजवर जाणार नाही. आरव असे बोलताच सर्वांचे डोळे विस्फारले आणि पायल त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. ती काही बोलणार होती तेव्हा आरव तिथून निघून गेला. आधी त्याच्या मागे धावला आणि पायल विचारात घडून गेली. आधी बाहेर आला आणि त्याने आरवचा हात धरला आणि त्याला मागे फिरवत विचारले, तू काय बोलतो आहेस हे तुला तरी कळतंय का? तू ऐकलं तेच, आरव म्हणाला. तेव्हा आधी त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागला. धन्यवाद.